सफल मेरी, बीते अहो आराधना में हर घड़ी मेरी, निर्ग्रंथता की भावना अब हो सफल मेरी, बीते अहो आराधना में हर घड़ी मेरी। करके विराधन तत्व का बहु दुख उठाया, आराधना का यह समय अति पुण्य से पाया। मिथ्या प्रपंचों में उलझ अब क्यों करूं देरी, निर्ग्रंथता की भावना अब हो सफल मेरी। जब से लिया चैतन्य के आनंद का आस्वाद, रमणीक भोग भी लगे मुझको सभी निस्वाद। ध्रुव धाम की ओर दौड़े परिणति मेरी, निर्ग्रंथता की भावना अब हो सफल मेरी। पर मैं नहीं कर्तृत्व मुझको भासता कुछ भी, अधिकार भी दिखे नहीं जग में अरे कुछ भी। निज अंतरंग में ही दिखे प्रभुता मुझे मेरी, निर्ग्रंथता की भावना अब हो सफल मेरी। क्षण क्षण कषायों के प्रसंग ही बने जहाँ, मोही जनों के संग में सुख शांति हो कहा। जग संगति से तो बढ़े दुखमय भ्रमण फेरी, निर्ग्रंथता की भावना अब हो सफल मेरी। अब तो रहूं निर्जन वनों में गुरुजनों के संग, शुद्धात्मा के ध्यानमय हो परिणति असंग। निज भाव में ही लीन हो मेटू जगत फेरी, निर्ग्रंथता की भावना अब हो सफल मेरी। कोई अपेक्षा हो नहीं निर्द्वंद हो जीवन, संतुष्ट निज में ही रहूं नित आप सम भगवन। हो आप सम निर्मुक्त मंगलमय दशा मेरी, निर्ग्रंथता की भावना अब हो सफल मेरी। अब तो सहा जाता नहीं बोझा परिग्रह का, विग्रह का मूल लगता है विकल्प विग्रह का। स्वाधीन स्वाभाविक सहज हो परिणति मेरी, निर्ग्रंथता की भावना अब हो सफल मेरी। बीते अहो आराधना में हर घड़ी मेरी।
नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आयरीयानं नमो वज्रायानं नमो लोये सवसाहुनम् ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरलशब्दघनोग प्रक्षालित सकलभूतलमलकलङ्का मुनिभिरूपासित तीर्था सरस्वती हरतु नो दुरितान् अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। नाथान्वयं मोहविनाशनेशं वीरं महाबोधकरं जनानां नत्वाह्ययं संयमसत्प्रकाश संगृह्यते मुक्तिकरो मुनीनाम्। आचार्य श्री सूर्यसागरजी महाराज विरचित संयम प्रकाशजी, त्यामध्ये आपल्या अहिंसेचं वर्णन चालू होतं आणि अहिंसा समजण्यासाठी जीवांचं वर्णन त्या ठिकाणी करत आहेत. स्थावर आणि त्रस जीव त्या ठिकाणी स्थावर जीवांचं वर्णन करत आहेत. पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक आणि वनस्पती कायिक. तर याप्रमाणे हे जे एकेंद्रिय जीव आहेत त्यामध्ये पण 4 भेद करून सांगितले. आणि त्यानंतर जलकायिक, त्या ठिकाणी जलकायिक जीव आहेत त्याप्रमाणे पाणी गाळून जरी घेतलं छन्नीने तरी पण त्यामध्ये जलकायिक जीव राहतातच. फक्त त्रसकायिक जीव त्या ठिकाणी गाळले जातात, वर राहतात, त्याप्रमाणे दूर केले जातात. मग ह्या जलकायिक जीवांना त्या ठिकाणी सहित पाणी असल्यामुळे ते अचित्त आहे, आपलं सचित्त आहे, अप्रासूक आहे. अप्रासूक त्याला प्रासूक करण्याची विधी सांगितली त्या ठिकाणी. एकतर लवंग आदी टाकून आहे ना, सोप वगैरे टाकून 6 तासाचं त्या ठिकाणी त्याला मर्यादा येते. नंतर थोडंसं गरम केलं तर 12 तासाची मर्यादा आणि चांगलं गरम जास्त केलं तर 24 तासाची मर्यादा. प्रहरमध्ये सांगितलं त्या ठिकाणी ना, 8 प्रहर आणि 4 प्रहर. 4 प्रहर म्हणजे 12 तास, 8 प्रहर म्हणजे 24 तास. त्याप्रमाणे अटपहरा आहे ना, शब्द ऐकला ना, अटपहरा. काय असतं अटपहरा आहे ना? अटपहरा घी, 8 प्रहरवालं घी तूप असतं ना, तूप. त्या अटपहरा पाहिजे. अटपहरा घी असलं तरच ते शुद्ध, नाही तर नाही. ऐकले का नाही शब्द? आपण किती वेळा ऐकतो ना त्या ठिकाणी अटपहरा घी. म्हणजे आता अटपहरा म्हणजे 8 प्रहरवालं घी. आज लावलं नंतर 24 तासाच्या आत ते घी तयार झालं पाहिजे त्याचं, तर त्याप्रमाणे ते अटपहरा म्हणजे शुद्ध घी झालं. नाहीतर ते शुद्ध घी पण नाही. अटपहरा नाही कडवायचं तर ते दही लावलं ना, आज लावले दही तर 24 तासाच्या आत ते त्याचं तूप झालं पाहिजे, तर ते अटपहरा. तर आपण काय करतो, 2 दिवसाचं दही, 3 दिवसाचं दही एकत्र करतो आणि मग तूप काढतो. काय आहे ना, जास्त आता कोण घरात जास्त माणसं नाहीत, मग त्या ठिकाणी कोणती ताक वगैरे पिणार, मग ते 2-2, 3-3 दिवसांनी करतात. तर ते अटपहरा राहत नाही, शुद्ध घी राहू शकत नाही. 24 तासाचीच मर्यादा आहे हे सांगायचं आहे. अटपहरा, पहर म्हणजे त्या ठिकाणी 3 तास असतात हे सांगायचं आहे. तर असे त्या ठिकाणी जलाची मर्यादा सांगून त्याप्रमाणे नुसतं गाळलेलं जल म्हणजे त्या ठिकाणी प्रासूक जल नव्हे, त्या ठिकाणी त्याला गरम करणं आवश्यक आहे. मग 4थ्या प्रतिमेपर्यंत त्या ठिकाणी तो गाळून जल वापरू शकतो. त्याच्यानंतर नियमाने त्याला आहे ना गरम करून, कारण त्या ठिकाणी सचित्त त्याग 5वी आहे ना, 5वी प्रतिमा सांगितली ना, सचित्त त्याग. त्या जीवाला त्या ठिकाणी ते ज्यांनी प्रतिमा घेतलेली आहे 5वी प्रतिमा, त्यांना त्या ठिकाणी गरम करूनच पाणी वापरावं लागणार, कारण ते सचित्ताचा त्याग केलेला आहे त्याप्रमाणे. तर हे समजण्यासाठी आहे ना त्यांनी जलकायिक जीव त्या ठिकाणी कुठे आढळतात ते पण सांगितलं. आता पुढं प्रश्न काय उपस्थित करतात बघा, पान नंबर 25 वर. यह तो मेरी समझ में अच्छी तरह आ गया कि केवल छना जल प्रासूक नहीं है ना, नुसतं गाळलेलं जल आहे ते प्रासूक नाही.
किंतु बहुत दिनों से मेरे मन में एक शंका बनी हुई है कि साधु लोग संपूर्ण जीवों की हिंसा के त्यागी होते हैं, है ना. मुनिराज तर सर्व त्या ठिकाणी जीवांच्या हिंसेचे त्यागी आहेत, है ना. षटक आहे जीवांच्या हिंसेचे, म्हणजे त्या ठिकाणी एकेंद्रिय पण जीवांच्या हिंसेपासून, है ना, रहित असतात त्या ठिकाणी. वे खुले मुख बोलते हैं तब मुंह से गर्म हवा निकलती है, उससे वायुकायिक जीवों की हिंसा होती है या नहीं. काय प्रश्न उपस्थित केला आहे ना. पूर्ण त्यागी आहेत ना, बोलतात वगैरे त्या ठिकाणी, है ना. तोंडामधून त्या ठिकाणी गरम हवाने बाहेर पडते, मग त्या ठिकाणी वायुकायिक जीवांची हिंसा होती की नाही त्या ठिकाणी. कसं काय. हां, मग काय करायला पाहिजे. भाव तर नाही आहेत ना, पण जसं आपले पण भाव नाही आहेत ना कुठल्या जीवाला मारण्याचे, पण त्या जीवांच्या हिंसेपासून तर वाचलं पाहिजे की नाही. जीव आहेत नाही, आहेत की नाही त्या ठिकाणी, का नाही. भाव नाहीत तर त्या ठिकाणी पाप लागणार नाही. कसं आहे, है ना. वायुकायिक जीव तर आहेत की नाही, ठसाठस भरलेले सगळे त्या ठिकाणी, आणि गरम हवा किंवा त्या ठिकाणी बाहेर पडले असतात ते मरणार त्याप्रमाणे, है ना. पंखा, आता आपण पंख्याचा तर विषयच काय काढला नाही, इथं तर विषय चालला आहे फक्त तोंडातून बाहेर हवा पडते त्याचा, है ना. आता उत्तर काय देतात आपण आधी बघूया, मग आपण आपला तर्क लावूया त्या ठिकाणी. आपका प्रश्न ठीक है, परंतु इसमें बहुत विचारने की बात है. क्या वायुकाय के जीवों की हिंसा मुंह की हवा से ही होती है. फक्त काय तोंडातून हवा बाहेर पडल्यावरच वायुकायिक जीवांची हिंसा होते काय. मुंह बंद करणे पर नाही होती. त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्या ठिकाणी. तोंड बंद असेल तर त्या ठिकाणी काय वायुकायिक जीवांची हिंसा होणार नाही काय. श्वास तो अवश्य लेना पड़ता है. यदि वह श्वास मुंह से नहीं लिया गया तो नाक से लेना पड़ेगा और श्वास द्वारा हवा अवश्य निकालेगी. इतना जरूर है कि मुंह के ऊपर कपड़ा बांध लेने से उस कपड़े पर बोलने से जो कफ के अंश निकलते हैं वे बार बार लगते रहेंगे और अंतर मुहूर्त में उस कपड़े में जीवों की उत्पत्ती अवश्य होगी. म्हणजे त्यांनी पहिला पॉईंट काय सांगितला, फक्त तोंडातच त्या ठिकाणी हवा निघते असं नाही, नाकाद्वारे पण श्वासोश्वास घेतो आहे, तिथं पण त्या ठिकाणी हिंसा होते आहे, आणि श्वास घेणं तर आवश्यक आहे. आणि समजा आपण कपडा लावला तोंडाला वगैरे त्या ठिकाणी, तर तिथं कफ वगैरे लाळ वगैरे लागल्यामुळं अंतर्मुहूर्ताला 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय जीवांची उत्पत्ती होते. ती तर योग्य नाही, तिथं उलट जास्त हिंसा झाली. त्या ठिकाणी वस्त्र आहे ना, तोंडाला वस्त्र वगैरे लावणं, कपडा वगैरे पट्टी वगैरे लावणं चुकीचं आहे. श्वेतांबरामध्ये लावतात त्याप्रमाणे, तेच कारण सांगतात की हिंसा होते वगैरे त्या ठिकाणी, चुकीचं आहे. त्याप्रमाणे उलट त्रस जीवांची हिंसा होते त्या ठिकाणी. मग एकेंद्रिय जीवांच्या हिंसेसाठी त्रस जीवांची हिंसा केली असं झालं उलट, तर ते योग्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मिथ्यात्व आहे ना, अशी पट्टी वगैरे त्या ठिकाणी लावणं. इसलिए मुंह पर कपड़ा बांधना धर्म विरुद्ध है. मुंह और नाक से बिल्कुल श्वास लेना बंद कर दे तो शायद पवन काय म्हणजेच वायु काय के जीवों की बाधा से बच सकते हैं, किंतु यह संभव नहीं है ना. प्रश्नाचं उत्तर दिलं त्याप्रमाणे. जर त्या ठिकाणी तोंडाने आणि नाकाने पण त्या ठिकाणी श्वास घ्यायचं बंद केलं तर या वायुकायिक जीवांची हिंसा आहे ना त्या ठिकाणी त्यापासून वाचू शकतो, परंतु हे संभव नाही. कारण श्वासोश्वास आहे ना, श्वासोश्वास प्राण आहे, त्या ठिकाणी 10 प्राणापैकी 1 प्राण आहे, अनिवार्य आहे त्या ठिकाणी. तर काय मग आपण त्या ठिकाणी तर्क लावणार आहे ना. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मुनिराज त्या ठिकाणी 3 गुप्तीचे धारक आहेत. काय महत्त्वाचा हा पॉईंट आहे ना. उपदेश आदीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोलताना दिसतात, अन्य वेळेस बोलत नाही. जेवढं जास्त त्या ठिकाणी मौन आहे ना, स्वतःच्या आराधनेसाठी त्या ठिकाणी दीक्षा घेतलेली आहे ना, त्यामुळं आहे ना बाहेरच्या या विकल्पामध्ये अडकत नाहीत. आणि राग पण आहे ना 6व्या गुणस्थानामध्ये. भलेही त्या ठिकाणी बोलणार नाहीत, पण राग तर आहे ना. फळ कशाचं लागतं आहे त्या ठिकाणी आहे ना, त्या संज्वलनाच्या रागाचा आहे ना त्या ठिकाणी. त्या संज्वलन कशायाचं आहे, 6व्या गुणस्थानात आले की त्या ठिकाणी शुभामध्ये राहण्यासाठी आहे ना ग्रंथादी लेखन वगैरे उपदेशादी करतात त्याप्रमाणे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भलेही त्या ठिकाणी 6व्या गुणस्थानामध्ये असं कार्य होताना दिसतं आहे, परंतु त्या ठिकाणी पण विवेकपूर्वक कार्य करतात, त्या ठिकाणी पण वाचण्याचा प्रयत्न करतात. लगेच 7व्या गुणमध्ये जातात आहे ना. 6वं 7वं गुणस्थान लगातार चालू आहे. थोडक्यात सांगायचं काय की हे तर्क जे आपण काढतोय, मग असं श्वासोश्वास घेतला तरी त्या ठिकाणी हिंसा होते आहे, मुख्य मोठी हिंसा सोडायला तयार नाही. काय सांगायचं काय त्या ठिकाणी, मोठी हिंसा ना, मिथ्यात्व सगळ्यात मोठी हिंसा आहे ना. मोठा परिग्रह म्हणा, मोठी हिंसा म्हणा, ते आपण सोडायला तयार नाही.
आणि मग बाकीचे छोटे छोटे त्या ठिकाणी छोट्या हिंसा नंतर सुटणार. पहिल्यांदा मोठी हिंसा सुटते आहे ना. मोठे कशाही सुटतात, मग नंतर त्या ठिकाणी राहिलेले कशाही सुटणार ना. क्रम आहे हे सांगायचं आहे. क्रमाने त्या ठिकाणी आहे ना हिंसेचा पण त्या ठिकाणी त्याग होत जातो क्रमाने. एकदम काय सगळं सुटत नाही. त्याप्रमाणे आहे ना हिंसा म्हणजेच त्या ठिकाणी आपण परिग्रह म्हटलं तरी चालेल, कारण हिंसेमध्ये सगळं गर्भित केले होते ना. असत्य, अचौर्य आहे ना, नंतर परिग्रह हे सगळं गर्भित केलं होतं हिंसेमध्येच. हे परिग्रहामध्ये 24 परिग्रह आले, अंतरंग परिग्रह पण आले त्या ठिकाणी. याचा क्रमाने त्या ठिकाणी नाश होतो आणि हिंसा पण क्रमाने सुटते त्या ठिकाणी. अहिंसा म्हणजे अहिंसेचं स्वरूप जाणलं असता आणि आपलं स्वरूप त्या ठिकाणी स्वभाव अहिंसामय आहे हे जाणलं असता त्या ठिकाणी तो क्रमाने या अहिंसा मार्गावर ना रथ होतो. पुढचा प्रश्न काय विचारतात बघा, पान नंबर 26 वर प्रश्न, आगम में अग्निकायिक जीवों के भेदों में दीपक की लौ को गिनाया है, यदि ऐसा है तो क्या मुनि इसका उपयोग कर सकते हैं. प्रश्न काय विचारला, अग्निकायिक जीव आहेत ना त्या ठिकाणी दीपकामध्ये, त्या वातीमध्ये वगैरे त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी त्या अग्निकायिक जीव आहेत त्या दीपकामध्ये, तर त्यांचा उपयोग करू शकणार की नाही. तर उत्तर दिले बघा, अनगार धर्मामृतमध्ये काय उत्तर दिले बघा, नाही कर सकता. ज्वालांगारस्तथा चिश्च मुमुर शुद्ध एवच अनलश्चापि ते तेजो जीवारक्षस्तथैवच. है ना. अनगार धर्मामृतमध्ये काय सांगितलं त्या ठिकाणी, अग्निकायिकमध्ये कोण कोण जीव त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी गर्भित आहेत सांगतात बघा. ज्वाला, जलते हुए कोयले, दीपक की लौ, कंडे की अग्नि. कंडे की अग्नि म्हणजे माहीत आहे ना, कंडा म्हणजे है ना आपण त्या गौऱ्या वगैरे केल्या असतात. आणि ह्याचं उदाहरण दिलं ना त्या ठिकाणी, स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुसक वेदासाठी त्या ठिकाणी 3 प्रकारच्या ह्याचं उदाहरण दिलेलं आहे. स्त्रीवेद म्हणजे ही पुरुषवेद म्हणजे त्या ठिकाणी ना गवताची अग्नी, त्याप्रमाणे तो वेदाचं त्या ठिकाणी दुःख आहे. स्त्रीवेद म्हणजे त्या ठिकाणी कंडेकी अग्नी, म्हणजे स्त्रीवेदाचं जे दुःख आहे ते त्या ठिकाणी त्या गौरीच्या अग्नीप्रमाणे आहे. आणि नपुसक वेदाचं दुःख आहे ते त्या ठिकाणी भट्टीतल्या अग्नीप्रमाणे आहे. तर हे अग्नीचं उदाहरण देताना ते कंडेकी अग्नी, वज्र, बिजली, बिजली म्हणजे आपण जे वापरतो ती त्या ठिकाणी, सूर्यकांत मणी इत्यादी से उत्पन्न हुई अग्नि, धुए आदि सहित सामान्य अग्नि है ना, धूर वगैरे असेल तिथं तिथं सामान्य अग्नि असेल. और च शब्द से चिनगारी बड़वानल आदि का ग्रहण किया गया है. च शब्द म्हणजे त्या ठिकाणी चिनगारी है ना, छोटीशी जरी अग्नी असेल तरी त्या ठिकाणी तिचं ग्रहण केलेलं आहे. हे सब अग्निकायिक जीव है. एकदम क्लिअर सांगितलं है ना. अग्निकायिक जे आपण लाईट वगैरे वापरतो ते सगळे अग्निकायिक जीव आहेत. ज्या ठिकाणी लाईट तयार केली जाते त्या ठिकाणी पंचेंद्रिय जीवांची हिंसा होते. माहिती आहे का तुम्हाला, त्या ठिकाणी टर्बाईन वगैरे फिरतात ना त्या ठिकाणी लाईट तयार करण्यासाठी. आणि मग हा पाण्यातले जीव आहे, मासे, कासव वगैरे आहे ना, असले जीव त्या ठिकाणी मरतात, संख्यात प्रमाणात मरतात. तेव्हा कुठे लाईट तयार होते, कारण त्या काय त्या ह्याच्यामध्ये लाईट कुठे तयार होते. हां तीच की धरण आहे ना, धरणामध्ये त्या ठिकाणी धरणामध्ये जास्त जीवांची त्या ठिकाणी आहेच उत्पत्ती. मग हे 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय तर आहेतच, पण आहे ना 1 इंद्रिय जीव तर पाणी जलकायिक जीव आहेतच, पण मुख्यतः पंचेंद्रिय जीव पण आहेत त्या ठिकाणी. जे षटकाय जीवांची हिंसा होऊन त्या ठिकाणी ही आहे ना ही लाईट तयार होते. आणि मग ती लाईट त्या ठिकाणी ह्याच्यामध्येच आली अग्निकायिक जीवांमध्ये. तर ते पण त्या ठिकाणी आहे ना जीवा एकतर षटकाय जीवांची हिंसा होऊन लाईट बनली आणि मग त्याचा परत आपण वापर करून त्या षटकाय जीवांचं पण अनुमोदन झालं आणि नंतर वापरल्यानंतर एकेंद्रिय जीवाचा पण घात झाला. त्याप्रमाणे मुनि इनके आरंभ का मन वचन काय व कृतकारित अनुमोदना से त्यागी होता है. उनका किसी भी प्रकार दीपक को छूना तो दूर रहा, कोई श्रावक उसके निमित्त दीपक जलावे तो वह उसका उपयोग भी नहीं कर सकता. अग्निकायिक के आरंभ से केवल एकेंद्रिय जीवों की ही हिंसा नहीं होती, लेकिन इससे षटकाय के जीवों की हिंसा भी अवश्य भावी होती है ना. कसं त्या ठिकाणी
ते त्या दीपक चालू राहिला तर 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय जीव 5 इंद्रिय जीव मरतायत, म्हणून षटकाय जीवांची पण त्या ठिकाणी हिंसा होते। इसलिए दीपक रखना और उसका उपयोग करना मुनि धर्म के सर्वथा विरुद्ध है। काय आपल्याला हिंसेपासून वाचायचं आहे, या ठिकाणी कुठलाही वेगळा विरोध करत नाहीत। महत्त्वाचं हिंसेपासून वाचण्यासाठी तर सगळं कार्य करतो आहे, व्रतादी ग्रहण करतो आहे काय। मग त्या ठिकाणी दीपक पूर्वी लावत होते, पूर्वी लाईट नसायची ना मंदिरामध्ये, आणि त्या ठिकाणी भुयारामध्ये वगैरे भगवंतांचं दर्शन करण्यासाठी दीपक वगैरे लावला जायचा, भगवंतांना त्या ठिकाणी बघण्यासाठी, त्यांचं त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी। आता तर लाईट वगैरे सगळी आलेली आहे, त्यामुळं त्यांना दीपक जास्त वेळ चालू ठेवून त्या ठिकाणी 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय जीव मरतात। तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे जीवांचा घात, षटकाय जीवांचा घात, आणि त्याबरोबर एकेंद्रिय जीवांचा पण असंख्यात एकेंद्रिय जीवांचा घात, तर ते हे योग्य नाही। पुढा प्रश्न काय विचारतात बघा, क्या मुनि बिजली की रोशनी में पढ़ सकता एवं लाउडस्पीकर में भाषण दे सकता है? प्रश्न उपस्थित केला त्या ठिकाणी है ना। लाईटमध्ये त्या ठिकाणी वाचू शकतात का, किंवा लाउडस्पीकर वगैरे त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतात का? मुनि प्राणी मात्र का रक्षक है, वह किसी जीव को मन वचन काय से संताप नहीं पहुंचाते, तब क्या वह अपनी ही काय द्वारा षटकाय के जीवों की विराधना करेंगे? काय प्रश्न काय विचारला आहे ना। मन वचन काय त्या ठिकाणी निकृतकारित अनुमोदना, सर्व त्या ठिकाणी जीवांची काय करतात, रक्षा करणारे आहेत मुनिराज। मग षटकाय जीवांची कशी विराधना करू शकतील? बिजली की उत्पत्ति षटकाय के जीवों की हिंसा से होती है। उत्पत्ती सांगितलं मगाशी, धरणामध्ये वगैरे है ना, पाण्यामधले सगळे जलचर जीव आहेत, जलकायिक नाही, जलकायिक वेगळे, आणि जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे कासव बेडूक है ना, त्या ठिकाणी मासा, त्रसजीव, सरळ सोपं त्रसजीव है ना, जलचर जीव, आणि पंचेंद्रिय त्यामधले, तर हे जीव त्या ठिकाणी मरतात, कारण त्यांचे ते ब्लेड्स आहेत ना, ते फिरतात, चक्र फिरतंय ना त्या पाण्यामुळे, ते मरतात त्यामुळं। तर बिजली की उत्पत्ति षटकाय के जीवों की हिंसा से होती है। बिजली स्वयं एकेंद्रिय अग्निकायिक जीव है ना, बिजली आहे ती स्वयं एकेंद्रिय अग्निकायिक जीव है। बिजली के लट्टू के नीचे असंख्य जीवों के कलेवर पडे हुए दिखाई देते हैं ना। लाईट वगैरे लावली असता जीवांची उत्पत्ती हमखास होणार त्या ठिकाणी, कारण गरम आणि त्या ठिकाणी शीत असं वातावरण तयार झालं की जीवांची उत्पत्ती होते। समूर्छन जीव आहेत ना हे, समूर्छन जीवांची अशी उत्पत्ती होते। क्या इतनी भयंकर हिंसा का जिम्मेदार मुनी नहीं है? काय प्रश्न उपस्थित केला त्या ठिकाणी है ना। एकतर असंख्य जीवांचे त्या ठिकाणी कलेवर वगैरे पडतात त्या लाईटमुळं, लाईट स्वयं एकेंद्रिय जीव आहे, लाईट त्या ठिकाणी उत्पत्ती होताना षटकाय जीवांची हिंसा होते, मग याला अनुमोदना झाली ना एक प्रकारे, म्हणून या ठिकाणी है ना, वे बिजली की हेयता को नहीं समझते हैं, तीव्र कषाय के वशीभूत होकर षटकाय के जीवों की हिंसा सरीके महापाप में प्रवृत्त होते हैं। लाउडस्पीकर में भी बिजली का ही उपयोग होता है, अतः मुनि को इसका उपयोग भी कभी नहीं करना चाहिए है ना। त्या ठिकाणी लाईट वगैरे कितीतरी अशी मंदिरं आहेत की त्या ठिकाणी लाईटच नाही, लाईटचा वापर संध्याकाळी बंद त्या ठिकाणी है ना। मंदिरामध्ये येऊन त्या ठिकाणी लाईट वगैरे जास्त वापर करणं है ना, योग्य जेवढं पाहिजे तेवढं, श्रावकांनी पण त्या ठिकाणी योग्य पाहिजे तेवढंच त्या ठिकाणी वापर है ना केला पाहिजे। तर त्या ठिकाणी धर्मक्षेत्रे कृतम पापम है ना, वज्रलेपो भविष्यती, असं पाप केलेलं त्या ठिकाणी है ना वज्रलेपाप्रमाणे होईल है ना। जीवांची उत्पत्ती आहे हे सांगायचं आहे। सद विवेक बुद्धिपूर्वक जेवढा राग आहे है ना, त्या रागाला पण कमी करून त्या ठिकाणी या वस्तूंचा वापर केला पाहिजे। मला प्रश्न आहे, या ठिकाणी 1980च्या आधी त्या ठिकाणी लाईट तर नव्हती, लोक राहत होते की नाही? बघितले का नाही तुम्ही ते दिवस, बघितलेत का नाही? लाईट नसतानाचे कंदील वगैरे लावायचे की नाही है ना, रॉकेल साठवायचे आणि कंदील दररोज लावावा लागायचा त्या ठिकाणी है ना, आणि त्यावेळेस पण त्या ठिकाणी जीवन होतं लोकांचं। आत्ता त्या ठिकाणी लाईटचा इतका वापर त्याप्रमाणे की त्याशिवाय आपण थोडी जरी लाईट गेली दिवसभरात तर चालत नाही है ना। याच्यावरनं लक्षात येतं की आपण किती आधीन झालेलो आहोत, म्हणजे थोडक्यात या परद्रव्यामुळं आपण प्रभावित होत आहोत, उलटं झाले सगळं त्या ठिकाणी, आणि प्रभावित होतोय त्यामुळं त्या है ना परद्रव्यामुळं, या परवस्तूंमुळं जास्त प्रभावित होत आहोत, त्याचा जास्त वापर वाढलेला आहे, पाप पण जास्त त्याप्रमाणे ना। या पंचम काळामधले बहुतांश जीव त्या ठिकाणी है ना नरक निगोदामधनं आलेले आहेत, बहुतांश, आणि बहुतांश जीव त्या ठिकाणी नरक निगोदाला प्राप्त होणार आहेत।
त्यामुळं या वस्तूंमध्ये हिंसा दिसत नाही. बहुतांश जीव नियम आहे हा. बहुतांशचा अर्थ 100 पैकी नाही, 1000 पैकी 999 जीव. इतकं विचित्रता आहे. त्यामुळे आपला नंबर कुठं लावायचा हे आपण स्वतः ठरवणं आवश्यक आहे. कोण लोक वापरतात, कोण नाही वापरत आहे ना, त्यांनी त्या ठिकाणी लाईट चालूच ठेवली आहे ना, दुसऱ्याचे दोष काढण्यापेक्षा आपण त्यापासून कसं निवृत्त होईल आहे ना, आपण कसं त्या ठिकाणी पापापासून वाचू शकू याचा त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. नाही दुसऱ्याचे दोष काढून काय उपयोग ना. आपण त्या ठिकाणी लाईट चालू आहे तर बंद करणं, त्याप्रमाणे जास्त काळ चालू न ठेवणं, एक प्रकारे आपण आहे ना त्या जीवांची रक्षाच केली. तर आपण स्वतः त्या ठिकाणी जीवांवर करुणा करून आहे ना अशा गोष्टींचा वापर कमी करणं आवश्यक आहे ना. जसा राग भाव आहे त्याप्रमाणे काय पुन्हा पुन्हा व्यवस्थित आहे का, राग भाव महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आवश्यक आहे. वैभव करा निर्णय. हे पण जीव आहेत, मी पण जीव आहे, आणि मला पण जसं दुःख होतं आहे तसं त्या जीवांना पण दुःख होतं आहे याचा निर्णय. पहिल्यांदा निर्णय झाल्यानंतर मग तो यथायोग्य त्या ठिकाणी त्या वस्तूंपासून निवृत्त होतो, त्या वस्तूंचा वापर कमी करतो आहे ना. पहिल्यांदा पश्चाताप तर अंतरंगामध्ये, अरे माझ्याकडनं अशी हिंसा होते आहे ना, पहिल्यांदा स्वीकार तरी करा. भले त्या वस्तूंचा वापर होतो आहे आत्ता सध्या, पण स्वीकार तरी करा ना त्या ठिकाणी ही चुकीचं आहे काय, त्याचं पण एक पुण्य आहे स्वीकार करण्याचं काय. श्रद्धा नाही ना, श्रद्धानाचं फळ आहे. वयामध्ये जीवांची हिंसा होते आहे तर त्या ठिकाणी ना मी नक्की प्रयत्न करेन आहे ना, नक्की प्रयत्न करेन की या जीवांपासून आहे ना, म्हणजे या जीवांच्या हिंसेपासून वाचण्याचा, असं त्या ठिकाणी श्रद्धानामध्ये असल्यामुळं पुढं जाऊन तो नियमादी घेतो, व्रतादी घेतो आणि त्यापासून निवृत्त होतो आहे ना. बघा निगोदाचं पण आपण कथन ऐकलं. निगोद असं स्थान आहे, निगोद म्हणा आणि सिद्धशिला, त्या ठिकाणी सिद्ध भगवंत, हे दोन असं स्थान आहेत शाश्वत. त्या ठिकाणी काय शाश्वत सांगितलं, या शाश्वत भूमी आहेत. जसं सम्यक शिखरची शाश्वत भूमी आहे ना, तसं निगोद आणि सिद्धशिला. सिद्धशिलेवर एकदा गेलं की कायम त्या ठिकाणी आहे ना विराजमान झाला, आणि एकदा निगोदात गेलं की निगोदात शाश्वत आहे. शाश्वत भूमी म्हणजे त्या ठिकाणी जास्त काळ राहावं लागते. हे जे बाहेर पडलोय ना त्रस जीवान आहे ना, त्रस जीव होतो आहे, काय म्हणायचे, नाही शाश्वत भूमी काय सांगायचंय, या ठिकाणी कायम राहावं लागते. आपण आता जे बाहेर पडलेलो आहे ते फिरायला बाहेर पडलेलो आहे. आपण चाललो ना आता शिखरजीला जाऊन आलो आहे ना, चंपापूर पावापूर सगळं करून आलो, आणि परत कुठं आलो, घरी आलो की नाही, का तिथंच राहिलो, हां घरी आलो परत. तसं त्या ठिकाणी बाहेर पडलो निगोदातून. आता 2 इंद्रिय झालो, 3 इंद्रिय झालो, 4 इंद्रिय झालो, 5 इंद्रिय झालो, देवामध्ये गेलो, नरकामध्ये गेलो, परत कुठे जाऊन पडायचंय, निगोदामध्ये जाऊन पडायचंय. हे शाश्वत भूमी आहे हे सांगायचं. लक्षात येते का है ना. दुःखाचं त्या ठिकाणी वर्णन काय करायचं आहे ना, म्हणून त्या पुन्हा पुन्हा तुम्ही ते भजन ऐका त्या ठिकाणी आहे ना. फिर लौट कर निगोद कभी जाऊंगा नहीं, ना पुन्हा आता निगोदात नाही जाणार आहे ना. पुढं काय सांगतात, सम्यक्त्व धन जो पाया है गमाऊंगा नहीं है ना. ज्यांनी सम्यक्त्व धारण केलं त्या ठिकाणी ना ते नाहीच जात निगोदामध्ये. आपल्याला भीती आहे ना त्या ठिकाणी निगोदामध्ये जायची, सम्यक दर्शन प्राप्त करा, सरळ सोपा उपाय आहे. काय लक्षात येते की नाही मिलन काकी, काय लक्षात आलं, फिर लौट कर निगोद फिर कभी जाऊंगा नहीं है ना. निगोदामध्ये जास्त दुःख आहे, शाश्वत भूमी आहे, याचा अर्थ जास्त काळ म्हणजे अनंत काळ त्या ठिकाणी राहायचं आहे. आता बाहेर पडलेलो आहे त्या ठिकाणी. तर हे दुःख जाणून, जीवांचं दुःख जाणून, जीवांची उत्पत्ती जाणून त्या ठिकाणी संसारापासून भयभीत व्हा. भयभीत व्हा म्हणजे संसारापासून वैराग्य धारण करा, संसारापासून उदासीन व्हा है ना. अशा हिंसक वस्तूंपासून है ना, अशा ज्या वस्तूंमध्ये जास्त हिंसा आहे, जास्त है ना, त्यापासून निवृत्त व्हा है ना, त्याच्यापासून उदासीन व्हा, त्याचा नियम घ्या. हळूहळू त्या ठिकाणी है ना अन्य पण बाकीचे उपाय आहेत त्या ठिकाणी. त्या दुसऱ्या वस्तू पण आपण वापर करू शकतो
की ज्याच्यामध्ये हिंसा नाही, तर त्याचा त्या ठिकाणी समजून घेऊन है ना त्या ज्याच्यामध्ये जास्त हिंसा आहे त्यापासून निवृत्त व्हा. पुढे काय प्रश्न विचारतात बघा, 26 पानावर शेवटचा प्रश्न बघा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला प्रश्न पडतो की त्या हिरव्या पालेभाज्या आणि ज्या हिरवे वगैरे वस्तू आहेत ना, किंवा त्या ठिकाणी आपण तोडली झाडापासून, मग ती काही लगेच अचित्त झाली का? कोथिंबीर आणली है ना, त्या ठिकाणी पालेभाज्या आणल्या, भोपळा, दोडका वगैरे, जोपर्यंत त्यामध्ये रस आहे ना, रस, तोपर्यंत त्या ठिकाणी ते सचित्त आहे. काय लक्षात येते का? सचित्त आहे. बघा व्यवस्थित आहे का? वृक्ष के टूटे हुए पत्ते, फल फूल आदि सचित्त है या अचित्त? काय प्रश्न विचारला? वृक्षाचे जे तुटलेले आहे ना, खाली पडलेली पानं आहेत, आपल्याला खालीच पडलेत ना आता त्या ठिकाणी, फुलं पडलेत, पानं पडलेत आहे ना, ते सचित्त आहेत का अचित्त आहेत? हमने सुना है कि ये अचित्त है, अर्थात उनमें वनस्पति का एक जीव नहीं होता है ना. आपल्याला पण वाटतं त्या ठिकाणी फुल तोडलं म्हणजे अचित्त झालं है ना, पानं त्या ठिकाणी, झाडाची पानं त्या ठिकाणी तोडली म्हणजे ते अचित्त झाले, तर नाही. आपने प्रश्न बहुत सुंदर किया. इस समय जैन समाज में शास्त्र विरुद्ध उपदेश और आदेश दिया जा रहा है. हे भव्य, जब तक हरितकाय पत्ते, फल फूल आदि अपने रस से संयुक्त है ना, जे हरितकाय फळं आहेत, हरितकाय त्या ठिकाणी फुलं आहेत ना, भाज्या आहेत त्या ठिकाणी जोपर्यंत त्या रसाने युक्त आहेत तोपर्यंत ते काय आहेत ना, सुके नाही, जोपर्यंत सुकलेले नाहीत, अथवा उन्हें शास्त्र विधि से प्रासुक नहीं किया गया है, शास्त्र विधीने त्या ठिकाणी प्रासुक केलेलं नाही, तब तक उनमें जीव है. प्रासुक कसं केलं जातं? त्या ठिकाणी गरम करून है ना, त्यांना चिरला असता, तोडला असता है ना, त्यावर मीठ टाकला असता, हळद टाकली असता, ते प्रासुक होतं. प्रासुक करण्याच्या वेगवेगळ्या विधी आहेत, 2-4 विधी सांगितल्या त्याप्रमाणे. लोण वगैरे टाकलं की त्या ठिकाणी प्रासुक होतात है ना, त्याचे तुकडे केले असता प्रासुक होतात, काकडी वगैरे तुकडे केले की प्रासुक होतात, गरम केले की प्रासुक होतात है ना. मुनिराज त्या ठिकाणी कोणतेही असे सचित्त वस्तू घेत नाहीत, हे त्या ठिकाणी गरम करून द्यावं लागणार. फळं वगैरे सुद्धा काय लक्षात येतं की नाही? फळं सुद्धा हां मोडल्याशिवाय त्यावर आहे ना काही ना काही लोण वगैरे टाकून किंवा त्याप्रमाणे दिली जातात, गरम करून दिली जातात काही वेळेस है ना. मुळ्याच्या शेंगा वगैरे हे सुद्धा सगळे सचित्त आहे ना, त्याचं गरम करून त्या ठिकाणी अचित्त करून देणं आवश्यक आहे मुनिराजांना है ना. कुणाला अजून ज्यांनी 5वी प्रतिमा घेतलेली आहे त्यांना पण है ना. सचित्त त्याग 5वी प्रतिमा सचित्तचा त्याग आहे. 5व्या प्रतिमेच्या पुढचे सगळे जीव, 5व्या प्रतिमेपासून पुढं सगळे त्या ठिकाणी है ना अचित्त वस्तूचाच वापर करतात, सचित्त वस्तूचा वापर करत नाहीत है ना. याच्यावरनं काय लक्षात आलं? असंख्यात जीव आहेत. वनस्पती काही कोणतीही वस्तू घ्या, त्याच्या आश्रयाने त्रसकायिक राहतात ती वेगळी गोष्ट, त्याच्या आश्रयाने 2 इंद्रिय 3 इंद्रिय आहे ना. त्या ठिकाणी पालेभाज्या वगैरे एकतर आपण त्या चातुर्मासामध्ये खात नाही, कारण त्या ठिकाणी त्रसकायिक जीव आहेत. त्रसकायिक 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय दिसत नाहीत, काय दिसत नाहीत हे जीव, अवघानात छोटे आहे त्यांची. तर त्या त्रसकायिक जीवांचा तर विषयच नाही, ते तर त्या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष आपण त्याला एकतर काय धुवून वगैरे घेऊन बाजूला करू एक वेळ चला, पण एकेंद्रिय जीव कसे बाजूला करणार? त्यामध्ये एकेंद्रिय असंख्यात जीव आहेत, एक नाही ना, अनेक जीवांचा शरीराचा समूह मिळून त्या ठिकाणी ती पालेभाजी बनलेली आहे ना. नाही ते तो विषय नाही. आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आणि काय नाही हा विषय नाही. विषय काय आहे या ठिकाणी? कुठं जीवांची उत्पत्ती आहे, मला काय करायला पाहिजे, मला त्या ठिकाणी कोणत्या गोष्टींचा वापर करायचा, कोणत्या गोष्टींचा वापर नाही करायचा आहे ना. मी कोणत्या गोष्टींचा वापर करतो आहे ना. काही त्या ठिकाणी आता गुलकंद वगैरे खाल्लं जातं आहे ना, गुलाबाच्या फुलांचं त्या ठिकाणी आहे ना, त्यामध्ये जीवांची उत्पत्ती आहे. आपण या ठिकाणी आत्ता सध्या एकेंद्रिय जीवांचा विषय पाहत आहोत, पण 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय आणि 5 इंद्रिय जीव पण त्या ठिकाणी त्यांच्या आश्रयाने आहेत, हे पण लक्षात येणं आवश्यक आहे ना. त्या कारखान्यामध्ये वगैरे कशा पद्धतीने तयार केलेलं आहे माहीत नाही, किती जीवांची हिंसा होऊन त्या ठिकाणी. आणि महत्त्वाचं त्यामध्ये एकेंद्रिय जीव आहे ना. एकेंद्रिय जीव असंख्यात आहेत हे लक्षात येणं गरजेचं आहे. अजून आपल्याला वाटतं एकेंद्रिय म्हणजे काही छोटे जीव आहेत, चला ठीक आहे, अरे जीवच आहे, एकेंद्रिय असो नाही तर पंचेंद्रिय असो है ना.
ती तर आपल्याला लक्षात येत नाही. भलेही त्या ठिकाणी एकेंद्रिय जीवापेक्षा दोन इंद्रिय जीवामध्ये जास्त घाताचं पाप आहे. काय एक इंद्रियापेक्षा दोन इंद्रिय जीवाचा घात झाला तर जास्त पाप, दोन इंद्रियापेक्षा तीन इंद्रियामध्ये जास्त, तीन इंद्रियापेक्षा चार इंद्रियामध्ये आणि चार इंद्रियापेक्षा पंचेंद्रियामध्ये. का सांगितलं असं? का सांगितलं असं? नाही नाही, जीव ओळखायचं नाही. असं का हिंसा जास्त सांगितली? एक इंद्रिय जीवाच्या हिंसेपेक्षा दोन इंद्रियामध्ये जास्त. काय वाढलं? इंद्रिय वाढलं ना. जीव तर जीव नाही वाढला. नाहीतर एक इंद्रियामध्ये छोटा होता, इथं मोठा झाला. हां, प्राण वाढले ना. ते प्राणाचं महत्त्व आहे. प्राण मिळत नाहीत असे, काय मोजून मिळतात प्राण. प्राण मिळत नाहीत आहे ना. हे प्राणांचं वर्णन येईल त्यावेळेस आपण त्याची चर्चा करूया. तर ते पण जीव आहेत हे लक्षात येणं आवश्यक आहे. आणि या पद्धतीने आपण आहे ना, जसं एक इंद्रिय, दोन इंद्रिय, तीन इंद्रिय, चार इंद्रिय बघितलं, पाच इंद्रिय, परंतु त्या ठिकाणी अनंत जीवांची हिंसा होणं, कंदमुळांमध्ये वगैरे आहे ना, त्यामध्ये अनंत जीवांची हिंसा होते आहे. त्यामध्ये म्हणजे या पापांपासून आपण वाचणं आवश्यक आहे. म्हणून इथं सांगतात त्या ठिकाणी ही सच्चित्त आहेत या वनस्पती वगैरे त्या ठिकाणी. पण ह्या वनस्पती ज्या वेळेस त्या ठिकाणी पक्व झाल्या आणि घरी आणल्या त्यावेळेस निगोदी जीवांपासून रहित आहेत. एवढं लक्षात घ्या. काय लक्षात आलं? कवळ्या नाहीत. कवळ्या नाहीत याचा अर्थ निगोदी जीवांपासून रहित आहे. त्या ठिकाणी निगोदी जीवन आहेत. अनंत जीव त्या ठिकाणी घातले जात नाहीत. असंख्यात जीवांचा घात होतो आहे, पण अनंत जीव जे निगोदी जीव आहेत त्यांचा घात होत नाही. म्हणून जे परिपक्व झालेले आहेत, हां, जे परिपक्व झालेले आहेत ना, परिपक्व पिकलेले आहेत, अशाच त्या ठिकाणी वस्तूंचा वापर केला जातो. आणि त्याला पण अचित्त करून, काय सचित्त न करता, सचित्ताचा वापर न करता अचित्त करून त्याचा वापर केला जातो आहे ना. आलं का लक्षात काय सांगायचे? आणि आपला काल प्रश्न होता ना, ह्या पालेभाज्या वगैरे त्या ठिकाणी, फळभाज्या सगळ्या, ओलं काय असेल ती सगळं ओलं धरायचं. काय हरित काय जेवढं धरतंय ना, हुरडा वगैरे पण त्या ठिकाणी आहे ना. आपण कचोरी वगैरे कशाची करतो? आणि हरभरा आहे ना, हरभरा हिरवा आहे ना त्या ठिकाणी. जोपर्यंत त्यामध्ये रस आहे ना ते त्या एकेंद्रिय जीव आहेत. मग त्याला गरम करून त्या ठिकाणी अचित्त केलं जातं आहे ना. श्रावक त्या ठिकाणी, श्रावकाला या ठिकाणी हे कार्य आहे ना, स्वयंपाक आदी करताना त्या ठिकाणी ही आरंभी हिंसा, ह्यालाच तर म्हणतात ना आरंभी हिंसा. याप्रमाणे लागणार ना, पण तो डायरेक्ट ग्रहण करतोय ते जास्त पाप आहे ना. जीवांना अचित्त करून बघा, खाण्याची मजबुरी आहे ना. एक वेळ दोन वेळ खात होता, परत एक वेळ केलं त्यांनी आहे ना, त्यामुळे तर तो सोडतो आहे ना. त्याच्यामध्ये पाप आहे म्हणून तर सोडतो आहे हळूहळू. जसा राग आहे हळूहळू सोडणार, एकदम तर नाही सोडू शकणार. असं शरीरच असं प्राप्त केलेलं आहे ना. पूर्वकर्माचे उदय आहेत त्याप्रमाणे शरीर प्राप्त झालं. शरीराप्रमाणे बाहेरचे संयोग पण प्राप्त होणार ना त्याप्रमाणे. आणि जसे संयोग प्राप्त झालेले आहेत पुढचे कर्म पण तसेच बनणार, किंवा पुढचे कर्म जसे बनणार आहेत तसेच संयोग प्राप्त होणार. काय लक्षात येत आहे? नाही आम्हाला आता पाप नाही करायचं, अरे पुढचे त्या ठिकाणी गती बनणार आहे ना, त्याप्रमाणे संयोग पण तसेच प्राप्त होणार. वाचू शकत नाही सगळ्यातनं. त्या ठिकाणी वाचायचं असेल तर काय करायला लागेल? 8 कर्माचा नाश करावा लागेल. एकच उपाय, दुसरा उपाय नाही. काय दुसरा उपायच नाही त्या ठिकाणी. कर्मात जोपर्यंत कर्म आहेत तर पुन्हा कर्म बंद होणार ना. त्या ठिकाणी काय करायला लागेल? कर्माचा नाश करणं हाच एकमेव उपाय आहे ना. सरळ स्वभावामध्ये राहणं हा उपाय आहे. तिथं दुसरी कुठलीही हिंसा नाही. स्वभावाच्या बाहेर आला की नियमाने हिंसा आहे. काय सोपा उपाय त्या ठिकाणी आहे ना. म्हणून तर जेवढं वाचता येईल, सर्व सोपं, पहिल्यांदा जेवढं वाचता येईल तेवढं त्या ठिकाणी कार्य करणं आवश्यक आहे. जीव आहेत त्याला अचित्त करणं आणि मग भक्षण करणं. काय जीव आहेत ना त्यामध्ये, मग त्याला अचित्त करणं आणि मग त्या ठिकाणी त्याचं योग्य भक्ष आहेत त्याचंच भक्षण करणं ना. ती त्या ठिकाणी सांगितलं. कुणाला? ते पण चतुर्थ प्रतिमेपर्यंत ज्या पुढच्या जीवांना त्या ठिकाणी ना, जे 5व्या प्रतिमाधारी आहेत त्या जीवांना पण त्याचा वापर करता येणार नाही. ते काय करणार? त्या ठिकाणी अचित्त करूनच त्याचा वापर करतात. बघा पुढं काय सांगितलं? यही कहा है सचित्तम पत्तफलम वल्ली मूलम च किसलयम च बीजम जोनय भक्कदी नानी सचित्त विरोहवे सोवी है ना. स्वामी कार्तिकेय अनुप्रेक्षा त्यामध्ये हा श्लोक आलेला आहे त्या ठिकाणी. आणि संस्कृत टीका दिलेली आहे, आपण उद्या बघू.
अर्थ काय सांगतात? सचित्तम पत्त फलम वल्ली मूलम च किसलयम च बीजम, सगळे सांगितलं त्या ठिकाणी. जे सचित्त आहेत, पत्त फळ आहे ना, सचित्त काय काय आहेत? पत्त म्हणजे पानं, फुलं आहे ना, मूळ वगैरे, नंतर बीज, बीज म्हणजे जेवढे आपण आहे ना बीज बघतो ते त्या ठिकाणी, गहू ज्वारी वगैरे जे ओले आहेत त्या ठिकाणी कणसामध्ये आहेत. जो नय भक्कदी नानी आहे ना, जो त्या ठिकाणी जो ज्ञानी त्या ठिकाणी त्याचा भक्षण करत नाही. सचित्त विरो हवे सोवी, तोच त्या ठिकाणी सचित्तापासून विरत आहे. काय असे प्रश्न अनेक आहेत. काय गोष्टींचं काय ठिकाणी भक्षण करायचं आहे ना. जास्तीत जास्त साठवून भक्षण केलं तर त्या ठिकाणी जीवांची उत्पत्ती जास्त आहे. फ्रीजमध्ये वगैरे साठवून त्या ठिकाणी वापर केला तर जीवांची उत्पत्ती जास्त आहे ना. तर उदाहरणार्थ बघा, तर दह्यामध्ये पण त्या ठिकाणी आहे ना फर्मेंटेशन होतं आणि जीवांचंच त्या ठिकाणी जीवच त्या ठिकाणी काय करतात, त्या दुधाचं दही करतात. एकेंद्रिय जीव आहेत ना त्यामध्ये. पण तेच त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण त्यामध्ये विरझन घातलेलं आहे, ते विरझन बाजूला केलं की त्या ठिकाणी समूर्छन 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय 5 इंद्रिय जीवांची उत्पत्ती होती. मग मला सांगा, आपण आता पहिल्यांदा कोणत्या जीवांपासून वाचण्याचा प्रयत्न करणार? 1 इंद्रिय का 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय? तसं जीवांपासून वाचण्याचा प्रयत्न करणार की नाही. पहिल्यांदा 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय 5 इंद्रिय जीव उत्पन्न होत आहेत. मग बेल्ट आहे ते त्यामध्ये टाकलेलं, जोपर्यंत त्या ठिकाणी वापर करतोय ते काढायचं नाही, शेवट काढलं जाणार आहे ना. एकदा काढलं की लगेच त्याचं आहे ना लगेच त्याप्रमाणे ताक करण्यासाठी किंवा आहे ना त्याचं घुसळून त्याप्रमाणे आहे ना घुसळल्यानंतर त्याप्रमाणे लगेच लोणी काढलं जातं. लोण्याची त्या ठिकाणी नवनीत आहे ना, मद्य मांस मधु आणि नवनीत हे चारही त्या ठिकाणी महापापाला कारणभूत सांगितले. चारी पण असंख्यात जीवांची उत्पत्ती आहे त्या ठिकाणी. कोणकोणतं? मद्य मांस मधु आणि नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. तर त्यांनी सांगितलं इथं गरम ठेवलंय, गरम करायला ठेवायचं पातेलं, आणि इकडं लोणी काढलं ताकातनं की लगेच गरम करायला गेलं पाहिजे. मध्ये वेळ पण नाही जाता कामा. मध्ये वेळ गेला तर त्या ठिकाणी समूर्छन जीवांची उत्पत्ती आहे. कोण एवढं पाहणार? बघा, सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण अशा वस्तूंचं भक्षण करतो आहे, जास्त जीवांची उत्पत्ती होते आहे, त्यामुळे ते पचत नाही. काय खाल्लं तरी पचत नाही त्यांना. थोडंसं काही जास्त खाल्लं तर लगेच रोगादी होत आहेत. त्याच्यामुळे काय लक्षात येतं आहे ना, आपण अशा गोष्टींचं भक्षण करतो आहोत है ना. शुद्ध खावा, निश्चित रूपाने त्या ठिकाणी रोगराई होणार नाही, कुठल्या औषधी घ्यावे लागणार नाही है ना. पण आपण त्या ठिकाणी तयार नाही, म्हणून तर हे समजून घ्यायचं आहे ना कुठं जीवांची उत्पत्ती होते आहे. मोठ्या पापाला पहिल्यांदा सोडायचं, मग त्या ठिकाणी क्रमाने छोटे जे पाप आहेत ते पण सोडणं आवश्यक आहे है ना. त्याचा आपण काय त्या ठिकाणी दही खावा असा अर्थ त्याचा झाला नाही, पण पाप कुठं जास्त आहे हे समजलं पाहिजे. काय जसा राग आहे तशा त्या वस्तूंचा वापर होतोय. ज्याचा राग सुटला ते त्याचा त्याग करून टाकतात है ना. कुठल्या वस्तू खायच्या, आम्ही आता आजपासून काय खाऊ त्याचा विषय नाही. काय त्यामुळे आपल्याला समजणं आवश्यक आहे की त्या ठिकाणी पण जीवांची उत्पत्ती आहे. मग अशी पण सांगितलं ते है ना, जे कणीस वगैरे आहेत ना, कणीस जे आपण मक्याचे कणीस वगैरे किंवा हुरडा वगैरे किंवा हरभरा वगैरे है ना, ते उद्या येणार आहे त्या ठिकाणी तो सगळा विषय. हे बीज आहेत. वरच्या लाईनमध्ये सगळं आलं. सचित्त काय काय आहे? पत्ते, ज्या ज्या ठिकाणी पानं आहेत ते सर्व त्या ठिकाणी सचित्त आहेत. फळ आहेत ते सगळे सचित्त आहेत. आणि पिकले तरी पण आहे ना, जे वल्ली मूळ वगैरे आहे ना, त्याची फांटी वगैरे त्या झाडाची ती सुद्धा सचित्त आहे. नंतर किसलयम बीजम, नंतर बीज वगैरे ते सुद्धा त्या ठिकाणी आहे ना. आपण ते गुळवेल वगैरे घेतो ना, औषधी वगैरे, ती सुद्धा सगळे सचित्त आहे त्या ठिकाणी. आणि मग हे त्या ठिकाणी याच्यापासून त्या ठिकाणी म्हणजे ह्या वस्तूंचा त्या ठिकाणी औषधीमध्ये सुद्धा जरी वापर करायचा असेल तरी त्या ठिकाणी अचित्त करून त्या ठिकाणी वापर केला पाहिजे है ना. काही प्रश्न असेल तर विचारा तुम्हाला. असं होता कामा नये, नाही तर नुसतं सांगायचं आणि नुसतं ऐकायचं है ना. त्या ठिकाणी आपल्याला ह्यामध्ये प्रश्न काय असतील की नाही बाबा याप्रमाणे असं कसं काय सांगितलं, काही प्रश्न असतील तर उपस्थित करा याप्रमाणे, की एवढी जीवांची आपल्याकडनं हिंसा होते आहे, मग वाचण्याचा मार्ग आहे की नाही है ना. मार्ग पण आहेत, त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे ना. योग्य त्या ठिकाणी काय मार्ग आहे आपण त्याच्यावर उद्या चर्चा करूया. ओम नमः सिद्धेभ्यः. सहजानंदी शुद्ध स्वरूपी
सहजानंद स्वरूपी आहे. एक आहे, शाश्वत आहे. हा मी जन्म मरणारे रहित अनादि निधन स्वरूपी आहे. हा मी निर्मल स्वरूपी आहे, शुद्ध स्वरूपी आहे. ज्ञानानंद स्वरूपोऽहम्, परमानंद स्वरूपोऽहम्, निर्मल स्वरूपोऽहम्, शाश्वत स्वरूपोऽहम्. मी आहे, आहे, आहेच. विसर्जन. नमो अरिहंतानं, नमो सिद्धानं, नमो आयर्यानं, नमो वज्झायानं, नमो लोये सवसाहुनं. नमो अरिहंतानं, नमो सिद्धानं, नमो आयर्यानं, नमो वज्झायानं, नमो लोये सवसाहुनं. नमो अरिहंतानं, नमो सिद्धानं, नमो आयर्यानं, नमो वज्झायानं, नमो लोये सवसाहुनं. निज निधि निज में बताई, यह अनंत उपकार है. उसके लिए जिनवानी माँ को वंदना शतबार, वंदना शतबार. जय बोलो द्वादशांग में जिनवानी माता की जय. जय. नमोस्तु नमोस्तु.